गोंदिया जिल्ह्यातील अतिदुर्गम असलेल्या सालेकसा तालुक्याची लाईफलाईन समजल्या जाणाऱ्या आमगाव सालेकसा राज्यमार्ग पूर्णपणे कचाट्यात पडलेला आहे। तर त्यातच या महामार्गावर असलेले वाघ नदीवरील पूल हे कालबाह्य झालेले आहे। पुलावरील कंपन धोक्याची घंटा वाजवित आहे। त्यामुळे या राज्यमार्गावर आता असलेला पूल हा जीर्ण झाला असल्याने या पुलावरून जड वाहतूक केल्यामुळे याचा फटका एसटी बस सेवेला सुद्धा बसला असल्याने अनेक विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत असून विद्यार्थ्यांना वेळेवर शाळेत पोहोचणे कठीण झाल्याने खासगी वाहनांचा आसरा घ्यावा लागतोय। हा पूल जीर्ण झाला असून कंपन होत असल्याने अनेक वेळा लक्षात आले होते, म्हणून सार्वजनिक बांधकाम विभागांनी हा धोकादायक असल्याचे घोषित केले होते। परंतु या मार्गावरील जड वाहतूक सुरू होती, त्यामुळे परिसरातील नागरिकांना, विद्यार्थ्यांना आणि व्यापाऱ्यांना कोणती अडचण होत नव्हती। परंतु या पुलावरून जड वाहने धोकादायक असल्याने हा पूल कोसळण्याची शक्यता निर्माण झाली होती, म्हणून जिल्हाधिकारी यांच्या आदेशान्वये हा पूल धोकादायक ठरवून सार्वजनिक बांधकाम विभागाने या पुलावरील बॅरिगेट लावून जड वाहतूक बंद केली आणि त्याचा फटका आता सर्वसामान्य नागरिकांना सहन करावा लागतोय आणि विद्यार्थ्यांना तो फटका बसतो आहे। तर ये-जा करण्यासाठी 24 किलोमीटरचा फेरा करून सगळ्यांना येणे जाणे करावे लागतंय। आमगाव ते सालेकसाला जाणारा जो मार्ग होता तो त्या मार्गावर ब्रिज आहे, त्याला तडा आल्यामुळे तो मार्ग बंद करण्यात आला आहे। त्यामुळे आम्ही त्या मार्गावरची पर्यायी व्यवस्था तिरखेडी ते साखरेटोला मार्गे साकोलीपर्यंत केलेली आहे। त्यामुळे विद्यार्थ्यांच्या कोणतेही शैक्षणिक नुकसान होणार नाही। जो आता आम्ही मार्ग दिलेला आहे साखरेटोला, त्या मार्गावर 12 किलोमीटर वाढत असल्यामुळे 12 जान आणि 12 असे 24 किलोमीटर वाढत असल्याने अर्धा ते पाऊण तास वाढलेला आहे। त्यामुळे मुलांना वेळेवर शाळेला पोहोचण्यामध्ये अडचणी होऊ शकते। पण जर आम्हाला फुलपालांजी मार्ग मिळाला असता तर हा वेळ वाचला असता त्यांचा। असलेला जो नदीवरचा पूल आहे तो धोकादायक असल्यामुळे प्रशासनाने त्याच्यावर बॅरिगेड्स लावलेले आहेत। त्यामुळे आमच्या गाड्यांना 10 ते 12 किलोमीटरचा फेरा घेऊन त्या सालेकसाला माल सोडायला जायची गरज पडते आणि माल खरेदी करायला जर छत्तीसगडला जायचं आहे किंवा तिकडच्या गाड्या आमच्या एरियात येतात तर त्यांना पण फेरा करून इकडे यावं लागते। त्यामुळे आमच्या व्यवसायावर खूप प्रभाव पडलेला आहे आणि आम्हाला नुकसान होत आहे। कुछ 4-5 साल पहले इसका ये वाले पुल का ऑडिट हुआ, बागनदी पुल का, और जिसमें पाया गया कि ये पुल कभी भी गिर सकता है और क्षतिग्रस्त है तो और हिल रहा है बड़े वाहनों के जाने के वक्त में। तो ऑडिट में ये सारी चीज़ें पास हुई और वहाँ पर बाकायदा बोर्ड लगाए गए कि यहाँ से जड़ वाहन न ले करके जाया जाए, नहीं तो कभी भी हादसा हो सकता है करके। लेकिन उसके बावजूद भी जड़ वाहनों की आवाजाही होते रही और बाद में ध्यान में आया कि कुछ भी बंद नहीं हो रहा है करके। और गए बार भी हमने कलेक्टर साहब को निवेदन दिए थे बाकायदा और कुछ कार्रवाई नहीं हुई। लेकिन इस वक्त में जब निवेदन दिया गया कि यहाँ से जड़ वाहन जाने के बाद पुल कभी भी तकलीफ में आ सकता है करके, तो कार्रवाई हुई है और एक हाइट लगाया गया है। अब हाइट लगाने की वजह से ऑब्वियसली बड़े वाहन जो थे साथ साथ में अब बच्चों के लिए जाने वाली बसेस भी बंद हो गई। राज्य महामार्ग म्हणून ओळखला जाणारा हा मुख्य रस्ता सालेकसा तालुक्याचा महत्त्वाचा मार्ग आहे। बाग नदीवर बांधकाम करण्यात आलेला पूल हा जीर्ण झाला असून गेल्या वर्षापासूनच धोकादायक पूल म्हणून घोषित करण्यात आला होता। या पुलावरून आता जड वाहने ये-जा करत असल्याने पुलाच्या दोन्ही बाजूला बॅरिकेड लावण्यात आले असून जड वाहने बंद करण्यात आले। याचा फटका एसटी बसला सुद्धा बसत असल्याने तालुक्यातील अनेक ग्रामीण भागातील विद्यार्थी हे तालुक्यात शाळेत आणि कॉलेजमध्ये शिकायला एसटी बसने येत असल्याने आता त्यांना शाळेत आणि कॉलेजला ये-जा करण्यासाठी उशीर होत असल्याने विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत आहे। त्याचप्रमाणे खासगी वाहनाने ये-जा करण्यासाठी आर्थिक भुर्दंड बसतो आहे। त्याचप्रमाणे पर्यायी रस्ता हा ये-जा करण्यासाठी 24 किलोमीटरचा रस्ताचा असल्याने सर्वसामान्य व्यापाऱ्यांनाही याचा फटका बसतोय। तर विद्यार्थ्यांसाठी जिल्ह्याला लागून असलेल्या मध्य प्रदेशातून रस्ता असल्यामुळे जिल्हाधिकारी यांनी आदेश दिल्यावर या रस्त्यावरून बस सेवा सुरू झाल्यास विद्यार्थ्यांना आणि सामान्य लोकांना ये-जा करण्यासाठी वेळ कमी लागणार असल्याचे आगार प्रमुख यांनी सांगितले। हमारे जो सालेकसा तरफ से आने वाले साखरीटोला गांव है वहाँ पे बाग नदी का प्रवास होता है, बट पुलिया डैमेज हो चुकी है, इसलिए भारी वाहन वहाँ से बंद किया गया है। हमारी पढ़ाई में बहुत दिक्कत जा रही है क्योंकि हमें रास्ते में वाहन नहीं मिल रहा है, पैसे देकर आना पड़ रहा है या फिर लिफ्ट मांग के आना पड़ता है। इसलिए सरकार से हमारी विनती है कि एमपी की तरफ से वो हमारे लिए वाहन की सुविधा कराए, इससे हमारी पढ़ाई में बहुत
मदत होईल. मी सालेकसाहून येणारी विद्यार्थिनी आहे. आमच्या साखरीटोला येणारी रस्ता ते पूल बंद आहे. ते बस येत नाही. पैसे मोजून शाळेत यायला लागते. त्याची लिफ्ट मागून यायला लागते. त्यामुळे खूप त्रास होते. आमची एवढीच विनंती आहे की आमची बस सुरू करण्यात यावी. हां, वाघ नदीवरील पूल हा मागील 2-3 वर्षापासून नादुरुस्त आहे आणि त्यामुळे जड वाहन गेल्यानंतर तो थोडा हालत होता. त्यामुळे आम्ही प्रशासनाला विनंती केली होती की सदर पूल वरील जड वाहतूक बंद करण्यात यावी आणि त्या विनंतीनुसार प्रशासनाने 13 मार्च 2023 रोजी नोटिफिकेशन काढलं होतं की सदर पुलावरून जड वाहतूक बंद करण्यात यावी. तर त्या अनुषंगाने आता यावर्षी हाईट बॅरियर लावून जड वाहतूक बंद करण्यात आलेली आहे. तरी जड वाहतूकधारकांनी थोडं म्हणजे याबद्दल सहकार्य करून आपला जो पर्यायी रस्ता आहे लांजी रोडवरील कुलपा मार्गे असा एक दुसरा रस्ता आहे त्या मार्गाने आपली जड वाहतूक न्यावी व प्रशासनाला सहकार्य करावं. गेल्या अनेक वर्षापासून या ठिकाणी नवीन पूल तयार व्हायला हवा होता, परंतु जनप्रतिनिधींच्या दुर्लक्षितपणामुळे हा पूल अद्यापही तयार झालेला नाही. आता तरी शासनाने या पुलाचे महत्त्व आणि गांभीर्य लक्षात घेऊन हा पूल लवकरात लवकर मंजूर करून नवीन पूल बांधकाम करण्यात येईल, जेणेकरून या आदिवासी दुर्गम भागातील सालेकसा तालुक्याला मुख्य प्रवाहात आणण्यासाठी फार मोलाची मदत होईल. याकडे शासन विशेष लक्ष देऊन आता हा पूल तयार करणार का, याकडे आता सर्वांचे लक्ष लागलेले आहे. गाव माझा न्यूजकरिता राधाकिसन चुटे, गोंदिया.